राज्याचे सगळ्यात जास्त लक्ष कुठल्या मतदारसंघावर असेल तर ते म्हणजे बारामती. पहिल्यांदाच सुळे विरुद्ध पवार असा सामना बारामतीमध्ये होणार आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्याचं आता स्पष्ट झालंय. त्यामुळे कोण निवडून येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे मुलीसाठी शरद पवार आता मैदानात उतरलेत. बारामतीमध्ये पवारांनी बैठका आणि मेळाव्यांचा धडाका लावलाय. दादा देखील सुनेत्रा पवार यांच्यासाठी मतदारसंघामध्ये मोर्चेबांधणी करतायत. दादा जरी बारामतीमध्ये जोरदार तयारी करत असले तरी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये असे 3 तालुके आहेत जे दादांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. नेमके हे तालुके कुठले आहेत आणि या 3 तालुक्यांचं राजकारण दादांचं लोकसभेचं गणित कसं बिघडवू शकतं हेच समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. दादा आता सुनेत्रा पवार यांच्यासाठी जीवाचं रान करत असले तरी बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर, भोर आणि पुरंदर या 3 तालुक्यांचं गणित दादांसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. मी असं का म्हणतोय हे देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे. सुरुवात करूयात इंदापूर तालुक्यापासून. इंदापूर हा पूर्वीचा काँग्रेसचा आणि सध्याचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा गड मानला जायचा. या गडाला सुरुंग अजित पवारांनी लावण्यास सुरुवात केली. 2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली नाही तरी चालेल, पण राष्ट्रवादी आपला उमेदवार या मतदारसंघामधून उतरवणार असं दादांनी म्हटलं होतं. या मतदारसंघामधनं दादांनी दत्ता भरणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. 1995 ते 2014 हर्षवर्धन पाटील यांची या भागात निर्विवाद सत्ता होती. 2014ला अजित पवारांनी दत्ता भरणे यांना निवडून आणलं. पुढे 2019ला देखील अजित पवारांनी दत्ता भरणे यांनाच उमेदवारी दिली आणि निवडून देखील आणलं. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं. हे वितुष्ट अजूनही सुरू आहे. नुकताच हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मित्रपक्षातील काही लोक धमक्या देत असल्याचं म्हटलं होतं. तर दुसरीकडे अंकिता पाटील यांनी देखील अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. आता आपण भोरचं राजकारण पाहूयात. भोरमध्ये संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत. संग्राम थोपटेंचे वडील अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांच्यामध्ये 40 वर्ष संघर्ष होता. नुकताच भोरमध्ये शरद पवारांनी अनंतरावांची भेट घेत हा संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न केला. पण अजित पवार आणि संग्राम थोपटे यांच्यातील संघर्ष अद्याप सुरू आहे. 2019च्या मंत्रिमंडळात संग्राम थोपटे यांना मंत्री केलं जाणार होतं, परंतु लिस्टमध्ये नाव असताना ऐनवेळी ते काढल्याचा आरोप थोपटे यांनी केला होता. दुसरीकडे नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा होती, परंतु विधानसभा अध्यक्षांची निवड लांबवण्यात आली. त्यावेळी देखील अजित पवारांनी अध्यक्ष होऊ दिलं नाही असा आरोप संग्राम थोपटे यांनी केला होता. त्यामुळे संग्राम थोपटे आणि अजित पवार यांच्यातील वाद अद्याप देखील सुरूच आहे. पुरंदरमध्ये देखील तशीच परिस्थिती आहे. नुकताच शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात दंड थोपटलेत. अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे असं वक्तव्य विजय शिवतारे यांनी एका कार्यक्रमामध्ये केलंय. आता दादा आणि विजय शिवतारे यांच्या संघर्षाची पार्श्वभूमी पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. 2019च्या निवडणुकीत तू आमदार होतोच कसा हेच मी पाहतो असं म्हणत अजित पवारांनी शिवतारे यांचा पराभव केला होता. या सगळ्याची सुरुवात जुन्या वादातून होते. अजित पवारांचे उमेदवार दिगंबर दुर्गाडे यांचा विजय शिवतारे यांनी पराभव केला होता. शिवतारे राज्यमंत्री असताना पुरंदरवरून बारामतीला देण्यात येणाऱ्या पाण्यावरून वाद पेटला होता. शिवतारे यांनी बारामतीला पाणी कसं जातं हे पाहतो असं म्हटलं होतं. त्यातच 2019ला अजित पवारांनी शिवतारेंना सांगून पाडलं होतं. 2019ला काँग्रेसचे संजय जगताप हे निवडून आले होते. त्यामुळे आता पुन्हा शिवतारे अजित पवारांच्या विरोधात आक्रमक झालेत. आता हे 3ही तालुके बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येत असल्याने दादांचं टेन्शन वाढणार आहे. दादा सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतायत, परंतु या 3 तालुक्यातील महत्त्वाचे नेते दादांच्या विरोधात असल्याने याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. आता या 3ही तालुक्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे आपला जनसंपर्क मजबूत करतायत. यावर अजित पवार आता काय स्ट्रॅटेजी आखतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.